महाराष्ट्र के धुले से एक बेहद ही दर्दनाक और हैरान करने वाली खबर सामने आ रही है। धुले के शिरपुर में एक टेक्सटाइल कंपनी में काम करने वाले संदीप गिरासे नाम के युवक ने तापी नदी में कूदकर आत्महत्या कर ली है। इस घटना के बाद से पूरे इलाके में भारी तनाव और आक्रोश का माहौल है। मृतक संदीप के परिजनों का सीधा आरोप है कि कंपनी के मालिक समेत 5 लोग उसे लंबे समय से मानसिक रूप से प्रताड़ित कर रहे थे। इसी मानसिक उत्पीड़न और छल से तंग आकर संदीप ने यह आत्मघाती कदम उठाया। लेकिन हद तो तब हो गई जब घटना को 24 घंटे से ज्यादा का समय बीत जाने के बाद भी पुलिस ने आरोपियों के खिलाफ कोई मामला दर्ज नहीं किया। पुलिस की इसी ढीली कार्रवाई से नाराज होकर मृतक के परिजनों और राजपूत समाज के लोगों ने शिरपुर शहर पुलिस थाने पर एक विशाल मोर्चा निकाला और थाने का घेराव कर दिया। हालत को काबू में रखने के लिए पुलिस थाने के बाहर इस वक्त कड़ा पुलिस बंदोबस्त तैनात किया गया है। आंदोलनकारियों की सिर्फ एक ही मांग है कि कंपनी के मालिक और उसके साथियों पर तुरंत मामला दर्ज कर उन्हें गिरफ्तार किया जाए। आत्महत्या प्रकरणी समस्त राजपूत समाजाकडून मिळालेले निवेदन पोलीस प्रशासनाला मिळालेले आहे। त्या निवेदनावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मी कालपासून पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे ती याच्यापूर्वीही निक्षून सांगितलेली आहे व ठामपणे सांगितलेली आहे। आम्ही याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत। मी हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडनं आलेले जे 2 वकील बांधव होतो त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। जे मला वाटतं रात्री होते, रात्री बरेच मी 3, 3:30, 4 पर्यंत आपण इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे। प्रत्येक जे डेलिगेशन आलेलं आहे भेटलेलं आहे, मी त्यांच्या प्रत्येकाला वेळ दिलेला आहे। याच्याबाबत कुणाला कोणीही सांगणार नाही की आम्ही वेळ दिला नाही किंवा काही नाही। त्यांच्या प्रत्येक मागण्या आम्ही समजून घेतल्या, प्रत्येक मागणीला मी प्रत्युत्तर दिलेलं आहे। घटना जशी सांगितली जाते का 13 तारखेपासून आहे, तर घटना ही 11 तारखेपासून आहे। या प्रत्येक याचा आम्ही जो तपास करायला जो कसं असतं CRPC 174 BNSS 194 प्रमाणे आम्हाला जी प्रोसिजर करावी लागते ती पहिले खबर घेणं, खबर घेण्यानंतर PM करणं, त्याच्यानंतर त्याचे पुढचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर तुमचे जबाब घेणं आणि जबाब घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी कारवाई होईल त्या कारवाईमध्ये पुढची कारवाई करणे। मी काल जसं सांगत होतो आम्हाला फक्त 2 आणि 2च दिवस द्या। कालच्या त्याच्यामध्ये 1 दिवसाचा अंतर्भाव होता। मी पुन्हा तीच माहिती सांगतो का पुढच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या निवेदनावर निश्चित तुमच्या समक्ष तुम्हाला जर काही याच्यामध्ये शंका असतील तुमच्या समक्ष सर्व गोष्टी होतील। मी जे काही सांगितलं तपासाची भूमिका असेल आमची, मी प्रत्येक ठिकाणी सांगितलेली आहे। माझी आपल्या सर्व राजपूत बांधवांना विनंती राहील की ज्या प्रकारे तुम्ही शांततेने इथपर्यंत आलेले आहात, आमची पोलीस प्रशासनाची भूमिका मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे। तुमचे निवेदनही मला प्राप्त आहे, त्याच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई होईल। याच्यावर तुम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवू शकता।